प्रत्येक हनुमान मंदिराच्या गाभाऱ्यात एक कथा गुंजते. त्या पवित्र कुंकवाची ज्याने वायुपुत्र हनुमानाला दैवी प्रेम आणि त्यागाचे जिवंत प्रतीक बनवले. परंपरेनुसार स्त्रियांना हनुमानाचे सिंदूर किंवा कुंकू स्पर्श करू नये किंवा लावू नये असे सांगितले जाते. पण का? ही केवळ एक अंधश्रद्धा आहे की त्यामागे काही खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला हनुमानाच्या मूळ स्वरूपाकडे जावे लागेल. तो म्हणजे शाश्वत ब्रह्मचारी आणि निस्वार्थ भक्तीचा अवतार. रामायणातील एका प्राचीन कथेनुसार एके दिवशी हनुमानाने माता सीतेला त्यांच्या कपाळाच्या भांगात सिंदूर लावताना पाहिले. कुतूहलाने त्यांनी माता सीतेला विचारले, "माते, तुम्ही हे सिंदूर का बरं लावता?" त्यावर माता सीता स्मित हास्य करून म्हणाल्या, "हे माझे प्रभू श्रीरामांच्या प्रती असलेल्या प्रेम आणि भक्तीचे स्वरूप आहे. जोपर्यंत मी हे सिंदूर लावते तोपर्यंत माझ्या पतीला दीर्घायुष्य आणि संरक्षण मिळत राहील." हे ऐकून हनुमानांच्या हृदयात शुद्ध भक्तीचा पूर आला. त्याच उत्साहात त्यांनी संपूर्ण शरीरावर कुंकू लावून घेतले, कारण त्यांचा असा समज झाला की जर एका रेषेने श्रीरामांचे रक्षण होऊ शकते, तर मी जर संपूर्ण शरीरावर कुंकू लावून घेतले तर प्रभूंचे कल्याण आणि सुरक्षा सदैव सुनिश्चित होईल. यावरून आपल्याला हनुमानांची प्रभू श्रीरामांविषयीची अखंड भक्ती दिसून येते. पण स्त्रियांना हनुमानाच्या कुंकवाला स्पर्श करणे टाळण्याचा सल्ला का बरं दिला जातो? खरं तर ही परंपरा स्त्री पुरुष भेदभावाची नाही, तर ती आध्यात्मिक प्रतिकात्मकता, ऊर्जेचा संतुलन भाव आणि हनुमानांनी घेतलेल्या ब्रह्मचर्य व्रताचा सन्मान याच्याशी निगडीत आहे. हनुमान हे ब्रह्मचर्याचे प्रतीक आहेत, साक्षात संयम आणि नियंत्रणाचे दिव्य ऊर्जा जणू. हनुमान हे हिंदू परंपरेतील अशा देवतांपैकी एक आहेत ज्यांनी आयुष्यभरासाठी ब्रह्मचर्याचे व्रत घेतले. हे व्रत म्हणजे इंद्रिय सुखांवर पूर्ण संयम, भौतिक आसक्तींपासून विरक्ती आणि संपूर्ण जीवनशक्तीला दैवी सेवेसाठी वाहून देणे. हनुमानांनी आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत प्रभू श्रीरामांच्या सेवेला स्थान दिले. त्यांच्या या अखंड समर्पणातच त्यांच्या ब्रह्मचर्याची खरी व्याख्या आणि दैवी ऊर्जेचा स्रोत दडलेला आहे. हनुमानाच्या मूर्तीवर लावलेले कुंकू हे त्यांच्या ब्रह्मचर्य व्रताच्या अग्निरूपी असलेल्या तेजाचे चिन्ह आहे, जे शुद्ध भक्तीची आध्यात्मिक ऊर्जा दर्शवते, कामभावना किंवा संसारिक प्रेम नव्हे. म्हणूनच स्त्रियांनी हे कुंकू स्पर्श न करण्याची परंपरा आहे, कारण यामागचा हेतू त्या पवित्र ऊर्जेच्या क्षेत्राची शुचिता आणि संतुलन जपणे हा आहे. आणि त्यांच्या कपाळावरील कुंकवाचा संबंध ब्रह्मचर्य, संयम आणि विरक्तीशी आहे, ना की दाम्पत्य किंवा लौकिक प्रेमाच्या गोष्टींशी. सिंदूर किंवा कुंकू हे स्त्रियांसाठी वैवाहिक बंधाचे रूप आहे, पण हनुमानासाठी मात्र तो एक भक्तीचा त्याग आहे. हिंदू संस्कृतीत स्त्रियांसाठी सिंदूर हे विवाह, जोडीदार आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते, जे तिच्या पतीच्या कल्याणासाठी आणि आरोग्यासाठी तिने केलेल्या समर्पणाचे संकेत देते. पण हनुमानासाठी मात्र सिंदूर हे श्रीरामांसाठी केलेल्या समर्पणाचे प्रतीक बनले. म्हणजेच सिंदुराचा एक अर्थ सांस्कृतिक आणि संसारिक प्रेमाशी संबंधित आहे, तर दुसरा अर्थ दैवी त्याग आणि भक्तीशी संबंधित आहे. या दोन भक्तीच्या रूपांना वेगळे ठेवण्यासाठी परंपरेनुसार स्त्रियांनी हनुमानाच्या सिंदुराचा थेट स्पर्श टाळावा, जेणेकरून वैयक्तिक प्रेम आणि आध्यात्मिक भक्ती यातील फरक जपला जाईल. हनुमानाच्या कुंकवाची ऊर्जा अग्निसमान मानली जाते. अनेक तांत्रिक आणि आध्यात्मिक परंपरांमध्ये हनुमानाची ऊर्जा आग्नेय तत्व म्हणून ओळखली जाते. हनुमानाचा सिंदूर हा अग्निसमान तेजस्वी तत्वाने भरलेला आहे, ज्यात शक्ती आहे, एक दैवी प्रकाश आहे, जे धैर्य, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास वाढवतो. हिंदू पूजा आणि भक्तीत मुख्यत्वे दोन प्रकारच्या भक्ती आढळतात. एक म्हणजे शृंगार भक्ती, जी भक्तिपूर्वक अलंकरण, मुख्यत्वे देवी पूजेत आढळणारी, आणि दुसरी म्हणजे वीर भक्ती, जसे की योद्धा भक्ती, जी हनुमान किंवा भैरव सारख्या देवतांसाठी केली जाणारी. हनुमानाचा सिंदूर वीर भक्तीच्या संबंधित आहे, जी धैर्य, शिस्त आणि धर्माविषयीची निष्ठा याच्याशी निगडीत आहे. याउलट स्त्रियांचा सिंदूर ही शृंगार भक्तीशी संबंधित आहे, जे प्रेम, सौंदर्य आणि सुपुत्रीत्व यांचे दर्शन घडवतो. या दोन प्रकारच्या भक्ती वेगळ्या ठेवणे आवश्यक आहे, म्हणजे प्रत्येक विधीमागील शुद्ध उद्देश जपला जाईल.
हनुमानाच्या मूर्तीवर लावलेले कुंकू साधे सौंदर्य प्रसाधनाचे साधन नाही, हे विशेष विधीने बनवलेले आणि पवित्र केलेले असते, ज्यात ओम हनुमंते नमः यासारख्या मंत्रांचा उच्चार करून तिळाच्या तेलात मिसळले जाते, जे अग्निसमान आणि शीतल ऊर्जेच्या संतुलनाचे प्रतीक बनते. म्हणूनच स्त्रियांनी कुंकवाला स्पर्श न करता फक्त फुले वाहणे किंवा प्रार्थना करणे अधिक योग्य मानले जाते. जेव्हा आपण या सगळ्याचा खोलवर विचार करतो तेव्हा असे समजते की हनुमानाच्या कुंकवाचा स्पर्श स्त्रियांनी टाळावा. हे नियम मर्यादा किंवा लिंगभेदाबद्दल नाही, तर ते दैवी ऊर्जांच्या सीमांची जाणीव करून देणारे आहे. हनुमानाचे कुंकू पवित्र आहे कारण ते निस्वार्थतेने पवित्र केले गेले आहे, जे की सर्वोच्च प्रेमाचे प्रतीक दर्शवते. असे प्रेम जे निरपेक्षतेने केले जाते, काहीही अपेक्षा न ठेवता. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन माहिती मिळाली असावी. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.